कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज। नये नेत्रा जळ नाही अंतरी कळवळ, तो हे चावटीचे बोल जनरंजवने फोल। न फळे उत्तर नाही स्वामी जो सादर, तुका म्हणे भेटी जव नाही दृष्टादृष्टी, तो हे चावटीचे बोल जनरंजवने फोल। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून बोलणारे जे आहेत परमार्थामध्ये, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, आणखीन कोणते आचार्य, तर या सगळ्याचं परीक्षण करतायत। तुकोबाराय पारखे आहेत परमार्थातले। तुका म्हणे आम्ही तेथील पारखी, देखो वेखी जाणो खरे। याचा परमार्थ हा असा वरवरचा आहे की खरा आहे, हे ओळखण्याचं मशीन तुकोबारायांच्याकडे होतं, किंवा तुकोबारायच ते ओळखण्याचं काय आहे मशीन अशा प्रकारचे आहेत। जसं ते दुधामध्ये पाणी टाकलेलं आहे की नाही, किंवा त्याच्यात त्याला फॅट लागतं की नाही, ते मशीन लावून पाहिलं जातं। तसं हे परमार्थ करणारे हे दूध आहे, आणि त्याच्यात फॅट किती आहे हे पाहणार तुकारामचं काय आहे मशीन आहे, मशीन। कोल्ह्याच्या गर्जना तोपर्यंतच असतात जोपर्यंत सिंह पाहायला जात नाही। जवरी तोवरी जंबुक करी गर्जना, जव त्या पंचानना देखील नाही। चांदण्यात तोपर्यंतच लुकलुकतात जोपर्यंत सूर्य उदयाला येत नाही। तसं हभप आचार्य अमके तमके हे म्हणवणारे तोपर्यंतच म्हणू शकतात जोपर्यंत तुकोबारांच भेट झालेली नाही। जोवरी तोवरी सांगती संतपणाच्या गोष्टी, जव तुकया सवे भेटी झाली नाही। कारण तुकोबारांच्याकडं पारख असल्यामुळं, तुकोबारे म्हणजे आरसा आहे। तुकोबारांचे अभंग आरशासारखे आहेत। आपला परमार्थ कसा चाललेला आहे, किती चाललेला आहे का नुसतंच आपलं भूस भूस असं उपनायचं चालू आहे, हे जाणून घ्यायचं असेल तर कीर्तनाला किती लोक जमतात त्याच्यावर नाही कळत। तुकोबारांचे अभंग वाचावे लागतात गाथ्यात, मग समजतं आपण काय लायकीचे आहोत ते। तेव्हा या ठिकाणी तुकोबाराय जे परमार्थामध्ये बोलणारी मंडळी आहे त्यांची चाचणी घेतायत, त्यांचं परीक्षण अशा प्रकारचं करतायत। आणि परीक्षण करून स्पष्ट असे दोन काय करतात, वेगवेगळे करतात। जसं ते वारं बी आणि भूस एकत्र असलं की ते वारं त्याला काय करतं, वेगवेगळं करतं। भुसकट लांब नेऊन टाकतं आणि दाणे दाणे असतात ते जागीच पडतात। भूसवी एकवट उपनितार आहे घनवट, ते तर उड येते फलकट जाणो आले। किंवा जशी ती रवी मथनी दह्यामध्ये घातली तिनं घुसळायला वात केलं की दोन वेगवेगळं करते। काय लोणी आणि ताक निवडी वेगळे
ताक आणि लोणी. तस तुकोबाराय या अभंगामध्ये बडबड करणारी बोलणारी जी मंडळी आहे त्या मंडळीला असं वेगवेगळं करतात. वेगवेगळं म्हणजे ओरिजिनल आणि डुप्लिकेट. खडे आणि तांदूळ, बरेच खडे तांदळासारखे दिसत असले तरी ते काय नसतात, तांदूळ नसतात, तांदळासारखे असतात. डवळे कपडे, फटा माळ वगैरे हे तांदळासारखे असतात पण ते तांदूळ नसतात. तर त्याला वेगळं करायचं काम जशी ती नीट करणारी बाई करत असते तसं तुकोबाराय बोलणाऱ्यामध्ये म्हणजे आपल्या जवळचा संबंध आहे. कारण आपण सगळे कशात मोडले जातो, बोलणे. काही बोलतात आणि काही बोलणार आहेत, म्हणजे त्याच रांगेत आहे ना. तेव्हा त्याच्यात आता आपल्याला ओरिजिनल बनायचंय की डुप्लिकेट बनायचंय, तुकोबाराय या ठिकाणी त्याची लक्षणं सांगणार आहेत आणि मग त्याप्रमाणे आपण ठरवायचंय काय बनायचंय ते. तुकोबाराय म्हणतात तो डुप्लिकेट आहे. कोण डुप्लिकेट आहे? नये नेत्रा जळ नाही अंतरी कळवळ. नेत्रा जळ नाही, अंतरी कळवळ नाही, तो हे चावटीचे बोल जनरंजवणे फोल. जर बोलत असताना वा म्हणत असताना अभंग, चाल, काकड्याचं भजन, कीर्तन, गाथा भजन, जागराचं भजन, गद्यात्मक किंवा पद्यात्मक भजन करत असताना, आता हे भजनच आहे, हे गद्यात्मक भजन आहे. नंतर जे सुरू होणार आहे ते पद्यात्मक अशा प्रकारचं भजन आहे. कारण सगळा हा वाणीनं होणारी साधना आहे ना. तर ही साधना करणारी जी मंडळी आहे, तर ही साधना करत असताना जर नेत्रा जळ नये, डोळ्याला पाणी येत नसेल, डोळ्याला पाणी म्हणजे भजन करत असताना, कीर्तन करत असताना डोळ्याला पाणी यायला पाहिजे का? तुकाराम महाराजचं म्हणणं दिसतंय. माझ्या डोळ्याला नाही पाणी नाही येऊ राहिलं बरं का, थंडीमुळे मी त्याला पुसलेलं आहे. तर पाणी येण्याचा आणि ओरिजिनल असण्याचा, न येण्याचा आणि डुप्लिकेट असण्याचा काय संबंध आहे? तुकोबारायांनी असं काय परीक्षण केलं म्हणे न येण्यात्रा जळ. जर पाणी डोळ्याला येत नसेल तर समजायचं त्याचं जे बोलणं आहे हे चावट आहे, चावट. लोकांचं रंजन करण्याकरता फक्त तो बोलतोय. त्या बोलण्याचा परमार्थाशी सुतराम संबंध नाही, देवाशी संबंध नाही. तो देवा करता बोलत नाही आणि त्याच्या बोलण्याने कोणाला देव मिळणार नाही, कोणाचा देवाशी संबंध अशा प्रकारचा जोडला जाणार नाही कधी. जर बोलत असल्याला पाणी येत नसेल तर नये, अभंगाचा मी अर्थ सांगतोय त्याच्यानंतर आक्षेप घेणार आहे. नये नेत्रा जळ, नेत्रा जळ नये. अजून एक पर्याय दिलेला आहे, अंतरी कळवळ नाही. नेत्रा जळ नये आणि अंतरी कळवळ नसेल आणि बोलत असेल तर भडवा गपोट शंक आहे समजायचा. गपोट शंक, गपोट शंक माहितीये तुम्हाला? नाही? अरे 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 अरे, गपोट शंक म्हणजे एक माणूस, पोरगा होता, वडील वारलेले, आई होती, खूप कष्ट करायचं पण दारिद्र्य काही कमी होत नव्हतं. मिठाची आणखटाची भेटच होत नव्हती. मिरच्या आणल्या तोपर्यंत मीठ संपायचं, मग मीठ आणायला पैसे राहायचे नाही.
थोडे पैसे करून पैसे साचवायचे, मीठ घेऊन यायचं, तोपर्यंत मिरच्या संपून जाय. अशा प्रकारचं 18 विश्व दारिद्र्य त्याच्या पदरी पडलेलं होतं. प्रारब्ध काय होतं, खूपच त्रासला तो दारिद्र्याने. विचारलं कोणी एखादा बाबाला, म्हणे काय करू बाबा, किती मरमर करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, पण ही गरिबी माझे पाठ सोडायला तयार नाही, काय करू. ते म्हणे आता असं कर, थोडस रत्नाकराला शरण जा, समुद्राची आराधना कर. तो रत्नाकर आहे, त्याला जर तुझी दया आली तर मग तुझं दारिद्र्य तो दूर करेल. मग गेला समुद्राजवळ. जाताना रस्त्यात त्याच्या मामाचं गाव होतं. मामाच्या गावाला मुक्काम केला. दरिद्री असल्यामुळे जरी बहिणीचा पोरगा असला तरी त्यांनी जनावराच्या गोठ्यात त्याला राहायला जागा दिली. त्यालाही काय नाही वाटलं, आपण गरीबच आहे तर लोकांना तरी काय म्हणायचं. माणसावर प्रेमच नसतं, त्याच्या पैशावर प्रेम असतं, त्याच्या इस्टेटीवर प्रेम असतं. सब पैसे के भाई दिल का साथी नाही कोई, असं चालीवर म्हणणारे सुद्धा पैशाचेच भाई असतात. अंतःकरणातून प्रेम करणारे फार फार कमी अशा प्रकारचे लोक. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, समुद्राजवळ गेलेला आहे, आराधना केली काही दिवस त्यांनी. समुद्र प्रसन्न झाला, प्रगट झाला. त्यांनी विचारलं, का रे बाबा, का अनुष्ठान करतोय, काय इच्छा आहे तुझी. ते म्हणे, देवा, दारिद्र्यानं पार मला गांजून टाकलेलं आहे, पोटभर खायला मिळेल एवढं सुद्धा अशा प्रकारचं धन माझ्याकडे साठत नाही. असं काय मी पाप केलेलं आहे, माझ्यावर कृपा करा आणि हे दारिद्र्य दूर करा. समुद्राचे अनुष्ठान केलं होतं, समुद्राला त्याची दया आली. त्यांनी एक त्याला शंख दिला. तो म्हणे, सकाळी या शंखाची तू पूजा करत जा, तर हा शंख दररोज तुला 10 मोहरा देत जाईल. मोहरा म्हणजे सोन्याचं विशिष्ट अशा प्रकारचं नाणं. भागत जाईल तुझा खर्च. त्यांनी तो शंखाची तिथं त्याच्या समोर पूजा केली, डोळे झाकून प्रार्थना केली. खळ दिशी लगेच त्या शंखाने 10 मोहरा त्याच्या पुढे टाकले. रोज एकदा देईल म्हणे. आनंद झाला. त्यालाही काही फार अपेक्षा नसते. श्रीमंताला लय आग असते, सगळं जग त्याला पोटात घालाय. गरीबाला काय एवढं नाही लागत, आपलं पोटभर मिळालं बस झालं म्हणते, काही जास्त नाहीये. खुश झाला. तो शंख घेतला. येता येता पुन्हा मामाच्याकडे मुक्काम केला. मग मामाने विचारलं, का रे तू प्रार्थना समुद्राचे. हो म्हटले. मामा, माझं अनुष्ठान सफल झालं, समुद्र प्रसन्न झाला आणि त्यांनी मला 10 सोन्याच्या मोहरा देणारा शंख दिलेला. असं त्याला आश्चर्य वाटलं. मग ते म्हणे, कसं काय देतो. त्यांनी पूजा वगैरे केली. खळ दिवशी 10 सोन्याच्या. मग मामाने आग्रह करून मग पुरणपोळीचा स्वयंपाक केला. पुरण घातलं. ते म्हणे, नाही आता आजच्या दिवस राहस, थकलेला आहे तू, जेवण कर, उद्या सकाळी जा. बरं. त्याला ठेवून घेतलं, जेव घातलं, सगळी व्यवस्था त्याची केली. मामाच्या मनात काळं आलं. ते झोपल्यानंतर त्याचा तो शंख काढून घेतला आणि दुसरा तेवढा शंख डुप्लिकेट त्याच्या घरचा त्याच्या ह्याच्यात ठेवून दिला. हे आपलं सकाळी पहाटे उठलं, काही मनामध्ये शंका नाही, काही नाही, पिशवी घेतली, निघाला, घरी आला. घरच्याला सगळ्याला आनंद झाला. सगळं सांगितलं. सगळ्याच्या समोर त्यांनी ते शंखाची पूजा केली, डोळे झाकले. काय खूळ नाही, होळ नाही. आता शंखच बदललेला होता. मोहरा देणारा शंख मामाने काढून घेतला. पुन्हा दारिद्र्य. पुन्हा तो समुद्राकडे गेला. समुद्राने विचारलं, बाबा काय झालं रे आता. ते म्हणे, मामा, देवा, घरी गेल्यानंतर तो शंख बंद पडला, तो काही मोहरा देत नाही. कुठं आहे म्हणे हा शंख. अरे म्हणे, हा शंखच नाहीये तो, तू कुठं थांबला होतास म्हणे. मामाकडं. मग मामाने घोटाळा केलाय. आता तू असं कर, मी तुला दुसरा शंख देतो, पण लक्षात ठेव, कोणाच्या देखत त्याची पूजा नाही करायची. खिडक्या दरवाजे बंद करून आत बसून पूजा करायची. तो बोलल,
तू जर म्हणला की शंकोबा, तो म्हणेल बोला व्यंकोबा. मला 1,00,000 रुपये लागतात, तो म्हणे लाख काय 2,00,000 घे. देणार काहीच नाही, फक्त बोलल. मग काय काय कामाचं आहे, तू काळजी करू नको. फक्त मामाची इथं जाऊन तिथं खोलीत आतून लावून हे करायचंय. मग तुला शंख तो मोहराचा मिळेल. मग त्याने तो शंख घेतला, पुन्हा मामाकडे आला. मामा म्हणे तो घरी गेल्यावर शंखच बंद पडला. आता मामाला माहिती होतं ते बंदच होता तो, कारण चालू तर मामाकडे होता ना. मग पुन्हा गेलो समुद्राकडं. मग मामा समुद्राने आता असा शंख दिलाय, ते फक्त 10 मोहर रोज देत होता. जेवढा आपण म्हणाल त्याच्या डबल देणार आहे. खरं म्हणतो की काय? हा दाखव बरं मला. तो म्हणे नाही, पण मामा ती याची पूजा कोणाच्या देखत नाही करता येत. पण तो बोलतोय लांब, त्याचा आवाज ऐकू येतो. खरं? हा. मग लगेचच त्याला खोलीत बसवलं, त्यांनी आतून बंद करून ठेवलं. ते शंकाचे शंकोबा बोला यंकोबा. मामा असा कान देऊन ऐकतो. 1,00,000 रुपये 2,00,000 घे. त्या मामाला वाटलं हे 10 मोहऱ्याचं काय कामाचं. मग ती झोपल्यावर पुन्हा त्यांनी शंख बदल केला. 10 मोहराचा शंख त्याला देऊन टाकला. तो बोलणारा शंख त्यांनी घेतला. ते गेलं निघून. सकाळी घरी गेल्यावर पूजा केल्यावर 10 मोहर दिले. त्याचं काम. मामाने सकाळी उठल्यानंतर लगेच स्नान पिन करून खोलीत गेला. खोली लगे हातून बंद करून घेतली. त्या शंखाची पूजा केली. शंकोबा बोला यंकोबा, मला 5,00,000 पाहिजे. काय 5,00,000 मागतो? 10,00,000 घे. बराच वेळ झाला, कशाचाच पत्ता नाही ना. तेव्हा म्हणे अरे दे ना. तेव्हा म्हणे अरे घे ना. ते म्हणे तू काही देतच नाही. ते म्हणे फक्त बोलतच असतो मी, देत फित काहीच नाही. त्याला काय म्हणतात? गपोट शंख. तसे परमार्थातले गपोट शंख. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. आणि पाकिटात जर एखादी नोट कमी असली तर तिथंच फेकून देऊन भांडणं सुरू. का? जगत मिथ्या. सोने रुपये आम्हा, मृत्तिके समान तुम्हा. अशा प्रकारचे हे गपोट शंख परमार्थामध्ये जे आहेत, तुकोबाराय त्यांना असं निवडून बाजूला करतात. सगळेच तसे असं नाही, आणि सगळेच चांगले असंही नाही. प्रत्येक याच्यामध्ये अशा प्रकारचा भेद असतोच. काही चांगलं असतं, काही वाईट असतं, काही ओरिजिनल असतं, काही डुप्लिकेट असतं, काही खरं असतं, काही खोटं असतं. सगळंच खोटं असलं तर जग चालणार नाही, आणि सगळंच खरं असल्यानंतर जगच राहणार नाही. परमात्मा सगळंच खरं आहे तर मग पुन्हा तिथं काय नाही? जग नाही. जग खोटं आहे, पण त्याला आधार कशाचा आहे? परमात्म्याचा. अशा प्रकारचा आहे. असं तेव्हा तुकोबाराय म्हणतात की या बोलणाऱ्यामध्ये असे गपोट शंकासारखे जे आहेत, तर ते कोणते आहेत? कसं समजायचं की आपण गपोट शंका आहे का वास्तव खरे परमार्थिक आहे? आपल्याला काही कोणाची परीक्षा घ्यायची नाहीये, पण आपण कसे हे तर आपल्याला कळायला पाहिजे ना. आणि जर आपल्या ठिकाणी डुप्लिकेटची लक्षणं बसत असतील तर ती काढून आपण ओरिजिनलच्या लक्षणे करता प्रयत्न करणं आवश्यक आहे. तेव्हा काय आहेत लक्षणं? त्याचं पहिलं लक्षण तुकोबाराय करतात, नेत्रा जळ नये आणि अंतरी कळवळ नाही. जर भजन करत असताना, प्रवचन करत असताना, कीर्तन करत असताना, ध्यान करत असताना आपल्या डोळ्याला पाणी येत नसेल, वा देवाविषयी अंतःकरणामध्ये जिव्हाळा प्रेम कळवळा नसेल, तर मग हे नसताना जे बोललं जातं, जे बोलणं आहे ते बोलणं कसं आहे? चावट आहे, चावट. म्हणजे हे गपोट शंकाचं बोलणे, डुप्लिकेट अशा प्रकारचं बोलणं आहे.
केवळ लोकांचं रंजन करण्याकरता तो बोलतोय, त्याचा देवाचा, त्याचा देवाविषयीच्या आस्थेचा, त्याचा देवाविषयीच्या प्रेमाचा सुतराम संबंध नाही. पण काय संबंध आहे हो तुकोबाराय? शास्त्रामध्ये जे गुण वर्णन केलेले आहेत देवाचे, त्या गुणाचं आम्ही वर्णन करतो. तुम्ही जे सांगितलेलं आहे ते आम्ही विस्तार करून सांगतो. आता नाही आमच्या डोळ्याला पाणी येत, त्याला आम्ही काय करावं? ते पाणी येण्याचा आणि सांगण्याचा संबंध काय आहे? सांगितल्यानंतर पाणी कसं काय येईल? पाणी यायला विहिरीत पाणी लागतं, लाईन लागते, बटन दाबल्यावर मोटर सुरू झाल्यावर मग पाणी येतं. पाणी येण्याचा काय संबंध आहे? डोळ्यात महाराज जे पाणी येतं ना, ते दोन कारणामुळे येतं. कधी कधी खूप आनंद झाल्यानंतर हे डोळ्याला काय येतं? पाणी येतं. खूप हसल्यानंतर पाहत तुम्ही डोळ्याला पाणी येतं. आनंद झाल्यानंतर पाणी येतं. आणि दुःख झाल्यानंतरही काय येतं? पाणी येतं. मग आलेलं पाणी हे आनंदाचं आहे की दुःखाचं आहे? त्याही पेक्षा जर डोळ्यात चटणी फिटणी गेली तर मग तेव्हाही काय होत असतं? पाणी येतं ना. तेव्हा पाणी येण्याचा आणि चावटीचे बोल असण्याचा काय संबंध आहे? तुकोबारायांनी असं हे विधान का केलं असेल की तो हे बरं, जे हे विधान ज्यांच्याकरता केलेलं आहे अवघडच आहे ना सगळं. म्हणजे ते फडकरी, संस्था चालक, कीर्तनकार, ज्यांना गो लागलेला आहे, म्हणजे गुरुवर्य, गो लागलेला याचा अर्थ काय? गुरुवर्य एवढा घ्यायचा. अशा प्रकारचे हे समाजातले ढेंग मोठेले, आणि त्यांच्या विषयी तुकाराम महाराजांनी हे विधान करावं, साहजिकच तर आक्षेप तर येतील ना. काय संबंध आहे त्याचा? देवाविषयी बोलण्याचा व अभंगाला चाल लावण्याचा, अभंगावर कीर्तन करण्याचा आणि डोळ्याला पाणी यायचा काय संबंध काय आहे? म्हणजे हे बोलणारी माणसं काय चटणी घालून यायची का? यांनी याच्यामध्ये कार्यक्रम करत असताना. एक दुसरी गोष्ट आहे की ज्यांच्या डोळ्याला पाणी येतं त्यांच्या आत जिव्हाळा असतोच असं काय नाही. मला जे पिक्चर मध्ये काम करणारे जे आहेत नटो, अरे बाप बाप बाप, एखादं येड जर पहिल्यांदाच पाहायला बसलेलं असलं ना, ते तर रडलंच. ते त्याच्याबरोबर ते रडताना पाहिलं की इतके रडताना दाखवतात. बाप बाप बाप, वरून उचलून आदळते काय, आणि ते रक्त निघतं काय, आणि काही नाही, आणि काही एवढं खरकटलेलं बी नसतं. मग ते रडतात. मग ते ओरिजिनल समजायचे का? अभिनय करत असताना पिक्चर मध्ये याच्यामध्ये जे रडतात ते ओरिजिनल पारमार्थिक समजायचे का? काय संबंध आहे रडण्याचा आणि ओरिजिनल पारमार्थिक, खरा पारमार्थिक असण्याचा? का तुकोबारायांनी अशा प्रकारचं हे विधान केलेलं आहे की नये नेत्राजळ नाही अंतरी कळवळ, तो हे चावटीचे बोल जनरंजवनी फोल. अशा प्रकारचा या ठिकाणी आक्षेप, शंका येण्याची शक्यता आहे. तर त्याचं उत्तर आहे का? कीर्तन असेल, प्रवचन असेल, भजन असेल, तर त्या भजनामध्ये जी पदं असतात ती भगवत विषयक असतात. भगवंताचे गुणवर्णन केलेले असतात. भगवंताचं रूप सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, हा अभंग आहे. आणि मग हा अभंग विना घेऊन एखाद्याने सुरू केला, त्या अभंगामध्ये तुकोबारायांनी पांडुरंगाच्या स्वरूपाचं वर्णन करून आपल्या अंतःकरणात त्याच्याविषयी असणारी आवड व्यक्त केलेली आवडे निरंतर हेचे ध्यान, पांडुरंगाचं वर्णन आहे. आणि त्याला चाल लावत असताना डोळ्याला पाणी यायचा काय संबंध आहे? याचं उत्तर करायचं. डोळ्याला पाणी कधी येतं? आनंदाचं आणि दुःखाचं असं दोन प्रकारचं पाणी असतं. त्यामध्ये
आनंदाचे अश्रू असतील तर ते थंड असतात आणि दुःखाचे अश्रू असतील तर ते काय असतात, गरम असतात. दुःखाचे अश्रू असले की ते इकडच्या बाजूने येतात, असे इकडून वगळ चालतात, आणि आनंदाचे अश्रू असतील तर हे या बाजूने येतात. म्हणजे कमी असेल पाणी तर लयच पूर आल्यावर मग चौकडच चालवतो म्हणा, पूर्ण डोळाच त्याचा असा डबडबून जातो. आता हे झालं होते ठीक आहे, पण ते अभंगाची चाल म्हणत असताना त्या पाण्याचा काय संबंध आहे, हा विषय तुम्ही सांगायला लागले. असं इकडून तिकडं नका नेऊ, चॅप्टरपणा नका करू. वक्त्याला तसं चॅप्टर थोडंफार व्हावं लागतं. मूळ विषयाचं अशा प्रकारचं तुम्ही उत्तर द्या. तुम्ही त्या विषयाला हात घातलेला आहे तर ऐका. अंतःकरणात ज्याच्याविषयी प्रेम आहे त्याचा विषय आला की अष्टसात्विक भाव निर्माण होतात. प्रेमाने होतात किंवा भीतीने अशा प्रकारचे होतात. ज्ञानेश्वरीमध्ये अष्टसात्विक भावाचं वर्णन अनेक ठिकाणी आलेलं आहे. चित्त चाकाटले आटो घेत, वाचा पांगुळली जेथी जातेत, अपाद कंचुकेत रोमांच आले. तर त्या अष्टसात्विक भावामध्ये डोळ्यात पाणी येणं हा एक भाव आहे. अंगावर शहारा काटा उभा राहणं, अंग थरथर कापणं, अंग पिवळं पडणं, वाणी स्पष्ट शब्दाचा उच्चार न करता ती अशी बोबडी होणं, चित्त मूढ होणं, असे अष्टसात्विक भाव आहेत. आणि त्या अष्टसात्विक भावामध्ये डोळ्यात काय येतात, पाणी अशा प्रकारचं डोळ्याला येतात. म्हणजे अंतःकरणात जिव्हाळा असेल तर त्याच्याविषयी ऐकत असताना, त्याच्याविषयी बोलत असताना डोळ्याला पाणी येतं. आत जिव्हाळा असेल तर डोळ्याला पाणी येतं. पण तो जिव्हाळा विशेष रूपाचा असावा लागतो. सामान्य प्रेम असेल तर डोळ्याला पाणी येतं असं नाही, विशेष रूपाचा असेल. एखाद्याचं एकुलतं एक पोरगं यात्रेत हरवलं, एकुलतं एक पोरगं यात्रेत हरवलंय. खूप पाहिलं, कुठंच सापडलं नाही. पोलीस स्टेशनला गेले, चौकड, आणि असे सगळे लोक हैराण आहेत, कावरे बावरे झालेले आहेत. काय झालं कोणाच ठाऊक आहे, का सापडत नाही, कुठं सापडेल म्हणून. आणि त्या अशा वेळेला जर एखादा सांगायला लागला, त्या मुलाविषयी अत्यंत प्रेम ज्याच्या अंतःकरणात असतं, ती माणसं कानात मन ऐकून, ते मन आणून ते काय करतात, ऐकतात. आणि ते ऐकत असताना ते पोरग जर त्याला सापडलेलं तो सांगत असेल तर आपोआप तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहायला लागतात. म्हणजे आत असलेल्या उत्कट प्रेमाचं अंकुर म्हणजे डोळ्याला अश्रू येणे. डोळ्यात अश्रू येण्याचा आणि ओरिजिनलचा, भक्तीचा, खरेपणाचा काय संबंध आहे? तो संबंध असा आहे की भक्ती शब्दाचा अर्थ आहे देवाविषयीचं प्रेम. एवढ्या मारणं धिंगाणा करणं हे भक्तीचे बाह्य अशा प्रकारचे अंग आहे, स्वरूप आहे. देवाविषयी अंतःकरणामध्ये असणारं प्रेम आणि मग त्या प्रेमानं केली जाणारी कृती, याला काय म्हणतात? भक्ती म्हणतात. भक्ती. नारद महर्षींनी भक्तीची व्याख्या करत असताना सातो अस्मिन परम प्रेम रूपा, या देवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असणार उत्कट निरतिशय जे प्रेम आहे, त्या प्रेमालाच काय म्हटलेलं आहे? भक्ती म्हटलंय. भक्ती. आणि मग ते आत प्रेम असलं की त्याचं नाव घेतलं तरी मनुष्याचं लगेच मन तिकडं धावतं. आणि मग त्याच्याविषयी जर कोणी बोलत असेल, कोणी वर्णन करत असेल,
तर त्या प्रेमानं आपोआप त्याचे डोळे वाहायला लागतात. कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. कंठी प्रेम दाटे, नयनी, तर कंठी नाम अंतःकरणी. अंतःकरणात प्रेम दाटलं की डोळ्यातून अश्रू येतात. आणि देवाविषयी अंतःकरणात प्रेम असणं हेच भक्तीचा जिव्हाळा आहे, भक्तीचा ओलावा आहे, भक्तीचं अस्तित्व आहे. आत प्रेम असणं हे भक्तीचं अस्तित्व आहे. आणि प्रेम असलं की डोळ्याला पाणी येतं. म्हणून जर बोलताना, ऐकताना, म्हणताना डोळ्याला पाणी येत नसेल तर तो डुप्लिकेट आहे. एकतर प्रयत्न करणारा साधक आहे किंवा सरळ सरळ काय आहे, सोंगाड्या, बहुरूपी. त्याला आपल्याकडे काय म्हणतात, बहुरूपी. रायरन, रायरन ते नाही का सोंग घेऊन वेगवेगळी आहेत, तसं हा सोंग घेऊन आलेला आहे. आणि याने कोणाचं सोंग घेतलेलं आहे, ह बापाचं. कोणाचं सोंग घेतलेलं आहे, ह बापाचं. का तर याच्या अंतःकरणात देवाविषयी प्रेम नाही. पण मग काहींना अभिनय करता येतो, ते डोळ्याला अश्रूही आणताल, मग तुमची व्याख्या ही होईल. म्हणून मग पुढं लक्षण केलंय, नाही अंतरी कळवळ. अंतःकरणात कळवळ नसेल, डोळ्याला प्रेम. आता अंतःकरणात कळवळ आहे की नाही हे दुसऱ्याला नाही कळत. दुसऱ्याला अश्रू दिसतात आणि अश्रू डोळ्यात आले तरी आत आहे की नाही हे ज्याची त्याला कळतं. माणूस सगळ्या जगाला फसवू शकतो, स्वतःला नाही फसवू शकत. देवाला नाही फसवू शकत, स्वतःला नाही फसवू शकत. म्हणून अंतःकरणात कळवळा असणं आणि तो कळवळा त्याला भरती येणं आणि ती भरती अश्रूच्या रूपाने बाहेर अशा प्रकारची पडणं, हे ओरिजिनल भक्तीचं काय आहे, स्वरूप आहे. हे नसेल तर डुप्लिकेट आहे, दिखाऊ अशा प्रकारचा आहे. मग त्याचे शब्द कसे आहेत, चावट. चांगला बोलतो नाही, चावट बोलतोय. काय म्हणतात, फार चांगले बोलतात होते, चांगले नाही बोलत तुकाराम महाराज म्हणतात. तो चांगला नाही, चाबरा आहे, चाबरा. आतलं तसंच झाकून ठेवलंय, नुसतं वरवर नाटक करतोय. चावट आहे, चावट. आणि मग चावट कशा करता, बरोबीने त्याचा बहुरूपी नट नव्हे वैष्णव तो चाट. तो बहुरूपी आहे. केवळ लोकांचं रंजन करण्याकरता तो बोलतोय, लोक झुकवण्याकरता. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. मग लोकांना कसं झुकवायचं ते झुकवणारे बरोबर. कोणाला कसं झुकवायचं, कोणाला चालीत झुकवायचं, कोणाला वाजवण्यात झुकवायचं. वाजवणारी तरी काय देवा करता शिकलेले असतात असं थोडी आहे सगळे. अंद्र्या, लोकाला झुकवण्याकरता. आणि मग लोकाला कायला झुकवायचं असतं, लोकांचा गोळा करायला दुसरं काय तरी. हा शब्द भाऊंचा आहे, आपला नाही. भाऊंचा शब्द भाऊंच्या चरणावर. तर हा देवाला झुकवण्याकरता, देवाला रंजवण्याकरता, देवाला रमवण्याकरता करत असेल तर ओरिजिनल भक्त आहे. आणि देवाचा संबंध नसताना लोकांना झुकवण्याकरता, रमवण्याकरता करत असेल तर मग काय आहे, डुप्लिकेट आहे. लोकांना कीर्तनामध्ये, भजनामध्ये, प्रवचनामध्ये रंजवणं याला तुकोबऱ्यांनी हलकट धंदा मानलेला आहे. नव्हे विनोद उत्तर केले रंजावया चार. चार नाही, चार. चार म्हणजे हलकटपणा. तेव्हा जर
अंतःकरणात कळवळ नसेल, डोळ्याला पाणी खरं येत नसेल आणि बडबड करत असेल तर त्याचे ते चावटीचे बोल आहेत. केवळ लोकांना रंजवण्याकरता तो बोलतोय. आणखीन दुसरे काही लक्षणं सांगतायत. न फळे उत्तर, नाही स्वामी जो सादर. बोलणारी माणसं दोन प्रकारचे आहेत. बोलणारे म्हणजे कीर्तन भजन प्रवचन करणाऱ्या, हा केवळ हबप करताच अभंग आहे, दुसऱ्या करता नाहीये. खास राखीव आरक्षण आहे. आरक्षण हरिभक्त परायण करता माळा ज्याने घातलेले आहेत, फट्टे ओढतात, जे स्वतःला देवाचा भक्त मानतात, त्यांच्याकरता हा अभंग आहे खास. तर अशा प्रकारचे बोलणारे म्हणजे जे कीर्तन करतात प्रवचन करतात त्यांचे दोन वर्ग आहेत. एक साधक वर्ग आहे आणि दुसरा सिद्ध वर्ग आहे. डुप्लिकेटाला याच्यात घेतलेलं नाही. तोही आहे पण इथं त्याचा संबंध नाही. मुळात दोघ जण आहेत, एक सिद्ध आहेत, दुसरे साधक. आपल्या हिताजुआसे जागता साधक आहे, आपल्या हिताजुआसे जागता साधक आहे. आणि तो का म्हणे आता उरलो उपकारा पुरता, हा सिद्ध आहे. बोलणारे सिद्ध आहेत म्हणजे सिद्ध आहेत, अनुभव घेऊन अशा प्रकारचं बोलत असल्यामुळं त्यांच्या बोलण्याचा समाजावर परिणाम लगेच होतो. समाजाची मानसिक स्थिती बदलते. कट्टर अशा प्रकारचे नास्तिक असणारे कट्टर काय होऊन जातात, आस्तिक होऊन जातात. संतांच्या 100% जरी नसले तरी बरंच काम होतं. बदलतात माणसं त्यांच्या बोलण्यामुळं. बोलण्यामुळं बदलणं हे बोलण्याला फल येणं म्हणतात. आता कालच्या बैठकीमुळं फरक पडला का नाही, तर हे बैठकीचं फल आहे. उठबशा काढण्याचं हे काय आहे, फल अशा प्रकारचं. तसं पहिल्यांदा मांसाहार करत असेल, दुसऱ्याला दुःख देत असेल, रात्रंदिवस नुसतं संसार करत असेल, मग त्यांनी ऐकल्यानंतर त्याच्या मनात परिवर्तन झालं, माळ घातली, मग दररोज काही ना काही देवाचं नामचिंतन करू लागला, भजन करू लागला, तर त्या बोलण्याचा काय झालं, त्याच्यावर परिणाम झाला. बोलणं सफल झालं. याला काय म्हणतात, बोलणं सफल होणं. अशा प्रकारचं बोलणं जर सफल होत नसेल, न फळे उत्तर. उत्तर म्हणजे बोलणं. उत्तर शब्दाचा अर्थ काय आहे, बोलणं, वाणी. बरेच तुकोबऱ्यांच्या बऱ्याच अभंगामध्ये काही पाठ केली संतांची उत्तरे, तिथेही उत्तर शब्द आहे. अजून एक दोन ठिकाणी उत्तर शब्द आलेला आहे. तर हा, नये जरी तुझ मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवे. हा, अभय उत्तरी संती केले दान. तर संत जो उपदेश करतात त्याला उत्तर अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. उत्तर शब्दाचा तुकोबऱ्यांचा पारिभाषिक अर्थ. अभंग शब्दाचे अर्थ करत असताना कधी योगिक अर्थ असतात, कधी लाक्षणिक अर्थ असतात, कधी रूढ अर्थ असतात, कधी पारिभाषिक अशा प्रकारचे अर्थ घेतले जातात. तर तुकोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये उत्तर शब्दाचा अर्थ संतांनी बोललेलं. देवाचा प्रसाद एकादश अभंग, तिथे एक उत्तर शब्द आलेला आहे. बोलिलेले कुरे येडी वाकुडी उत्तरे. उत्तर उत्तर. तर असं त्याच्या बोलण्याचा परिणाम समाजावर होऊन, परिणाम जर सन्मार्गाला लागत असेल, बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांचं ऐकलेली माणसं चांगली मार्गाला लागलेली पुन्हा बिघडतात. म्हणजे मार्गाला तर लागतच नाही, पण त्याच्या सानिध्यात गेले की मार्गाला लागलेली मार्ग सोडून वाम मार्गाकडे जात असतील तर मग तो ओरिजिनल नाही, तो काय आहे, डुप्लिकेट आहे. पण बोलणारे सगळेच संत आहेत असं नाही.
मग आता संत कीर्तन करत होते, नामदेवराय सांगतात, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. भक्तीच्या ज्ञानाचा प्रसार करण्याकरता करत होते. हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग, कळी काळाचा वाढावया सुख, भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबा. हे संतांचे. आपण कीर्तन करतो, आम्ही कीर्तन करतो, आम्ही काही संत नाही. मग कसं कशाला सांगता लोकांना? आम्ही देवाची सेवा म्हणून कीर्तन करतो. देवाच्या भक्तीचे जे 9 प्रकार आहेत त्याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे कीर्तन. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम. तुकोबारायांनी वारकऱ्यांना सांगितलेलं आहे की देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही कीर्तन भक्ती करा. न कोठे नका पाहो, करा हरिकथा, तेथे अवचिता सापडेल. हरिकथा करा, अनेक नका करू चेष्टा, व्हाल कष्टावर पडा, सुखे करा हरिकथा. सर्व थाहे तारील. तेव्हा संतांनी कीर्तन करायची, कथा करायची सांगितलेली असल्यामुळं साधन म्हणून आम्ही कीर्तन करतो. लोकात परिवर्तन व्हावं म्हणून कीर्तन आम्ही करतच नाही, आमच्यात परिवर्तन व्हावं म्हणून आम्ही करतो. आमच्या कीर्तनाचे पहिले श्रोते आम्ही असतो. आमची अपेक्षा आहे की त्याच्यातून आमच्यात परिवर्तन व्हावं. लोकात होत असेल तर तो बोनस आहे, कारण लोकात परिवर्तन करण्याची शक्ती आमच्या. जर आमचंच नाही परिवर्तन झालं तर लोकांचं कसं काय परिवर्तन होणार आहे? वरमाईच सिंधळ भाऊ म्हणत असतात. वराडाला काय म्हणायचंय मग? तेव्हा साधकही वारकऱ्यामध्ये कीर्तन करतात, तर ते स्वतः परिवर्तन करण्याकरता करत असतात. मग त्यांचं फळ उत्तर हे त्यांच्याकडे नाही. त्यांच्याकरता नाही स्वामी जो सादर. स्वामीची सेवा करण्याकरता सतत काय नाही, सादर नाही, आदर नाही. उगं जावंच लागतंय, नाही गेलं का उठबशाच काढावं लागतात, नाही तर बोलणंच खावं लागतंय म्हणून चालले. हे आदराचं नाही. पैसे मिळायचे असले का तर अगोदर 1 तास तर पडलेच दे. कीर्तन असलं की चला बा आता काय कर, अशा प्रकारचं वारं गेल्यासारखं नसणं. अंतःकरणात आदर आहे त्याच्याकरता, आणि जो तत्पर आहे, जसं हनुमंतरायाचं वर्णन केलेलं आहे, शूर आणि धीर. स्वामी काजी तो सादर. भगवंताची सेवा करण्याकरता सतत चित्तामध्ये उल्हास असणं. तशी म्हातारे लग्नामध्ये पोराचं नातवाचं लग्न असलं की असे नुसते नाचत राहते, पार आचे खोचे घालून जाते. चौकड स्वयंपाकाकडे पाहतील, तिकडे पाहुण्या रावळ्याकडे पाहतील, इकडे बामण आला करे, हे सामान आणलं करे, हे उड्या मारतात. त्याला किती आदर असतो त्याच्याकडे. कीर्तनाला आल्यावर ते बी मरत म्हणा, तो नाही प्रश्न. तसं देवाच्या सेवेविषयी आदर असेल. जर नसेल तर मग तो हे चावटीचे बोल, जनरंजवने फोल. आणि शेवट आणखीन एक तिसरं गमक सांगतात. तुका म्हणे भेटी जव नाही, दृष्टादृष्टी भगवंताची भेट झालेली नसेल, डोळ्यांनी परमात्मा पाहायला नसेल व अंतःकरणात ध्यानात तो दिसत नसेल, तर तो हे चावटीचे बोल, जनरंजवणे फोल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा श्री ज्ञान